काल मी थोडासा शॉर्ट टाकला होता की ही रेसिपी कोणाकोणाला पाहायला आवडेल, मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर खूप सगळ्या कमेंट आल्या की ताई नक्कीच ही रेसिपी टाका. तर आज मी बनवली होती पोटली बिर्याणी. बरं, ही बनवली तर बनवली कशी बनवली, काय काय प्रोसेस आहे, कशी काय करायची, चला तर सांगते. तर काय करायचं, सगळ्यात आधी सगळ्या भाज्या घ्यायच्या, जितक्या तुमच्या घरामध्ये भाज्या आहे सगळ्या भाज्या छान बारीक बारीक चिरून घ्यायच्या. कांदा परतून घ्यायचा, भाज्या पण छान परतून झाल्या की घालायचा हळदी पावडर, मिरची पावडर, थोडासा चाट मसाला, बिर्याणी मसाला घालायचा. सगळे सॉस घालायचे, अमकं ढमकं जे असेल ते घालायचं आणि मस्त थोडंसं पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालून भाज्या शिजत ठेवायच्या. भाज्या शिजतात तोपर्यंत काय करायचं, एका बाजूला तांदूळ पण शिजत घालायचे आहे. तांदूळ कोणते पण घेऊ शकता तुम्ही. तांदूळ मी छान शिजवून घेतले. तांदूळ आणि भाजी शिजते तोपर्यंत मी इकडे मैदा घेतला. मैद्यामध्ये चिमूटभर मीठ आणि तेल घातलं. छान पीठ मळून मोठी अशी चपाती लाटून घेतली. खूप मोठी चपाती लाटायची आहे. पॅन किंवा कढई असेल त्या कढई एवढी छान चपाती लाटून झाली की भात शिजला, भाजी शिजली. मस्त पहिल्यांदा आपल्याला भाजीचा थर घालायचा, त्यानंतर भाताचा घालायचा आहे. 2 ते 3 लेयर्स करायच्या. मस्त रंग वगैरे टाकायचं, छान सजवायचं आणि पोटली छान बांधून घ्यायची. जसं आपण गठुडं बांधतो तसेच गठुडं बांधून घ्यायचं. पॅनमध्ये एकदम कमी गॅसवर आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. मस्त भाजून झालं की एक आपल्याला झाकण घ्यायचं किंवा तवा घेऊ शकता. असं सावधानीने आपल्याला पलटायचं आहे. मला इथं खूप चटका बसला, त्यानंतर मी पक्कड घेतली आणि छान आपल्याला पोटली काढून घेतली आणि थोडीशी थंड झाल्यानंतर तुम्हाला कापून दाखवते मी. इतकी छान झालते ना, खरंच सांगते, सगळ्यांना खूप आवडली. अगदी नवीन आहे, तुम्ही पण एकदा नक्की करून पहा आणि सर्च केली तर हैदराबादी बिर्याणी तुम्हाला नक्कीच भेटून जाईल. आता ही नॉनव्हेज बनवतात, मी व्हेज बनवली. नॉनव्हेज तर एक नंबर झाली असती. चला तर या खायला. एवढी रेसिपी मी केली, तुम्ही लाईक करायला विसरू नका.